ओके, बघा, द प्रिमाइसेस अँड स्टॉक ऑफ शोले लिमिटेड वर टोटली डिस्ट्रॉइड बाय फायर ऑन 20th फेब्रुवारी 1998. ओके, म्हणजे या वर्षी डिस्ट्रॉइड झालेली आहे. ओके, from the accounts and other records that are saved, the following information is available. The stock on hand has always been valued at 10% less. Has always been valued. मतलब जो ओपनिंग स्टॉक दिया है वो भी और जो क्लोजिंग स्टॉक दिया है वो भी, वो जो है 10% लेस मेंशन किया हुआ है. मतलब ये कितना मेंशन किया हुआ है? 90% मेंशन किया हुआ है. तो हमें सभी स्टॉक हमें चेंज करना पड़ेगा. मतलब ये चार हम चेंज कर देंगे ना, तो ये बाकी का भी चेंज हो जाएगा, क्योंकि ये जो ओपनिंग स्टॉक है वो 94 का क्लोजिंग स्टॉक था. ये ओपनिंग स्टॉक है, ये जो ओपनिंग स्टॉक है वो ये सेम अमाउंट है. देखो ये और ये सेम है, क्योंकि ये जो क्लोजिंग स्टॉक है ये नेक्स्ट ईयर का ओपनिंग स्टॉक है. ओके, ये जो क्लोजिंग स्टॉक है नेक्स्ट ईयर का ओपनिंग स्टॉक है. ये जो क्लोजिंग स्टॉक है नेक्स्ट ईयर का ओपनिंग स्टॉक है. तो हमें ये चार ओपनिंग स्टॉक चेंज करने के, तो हम चार ओपनिंग स्टॉक हम चेंज कर देंगे, मतलब 90% से 100% कर देंगे, तो हमारा सभी स्टॉक हमारे निकल के आएंगे एक्चुअल कॉस्ट को. ओके, तो हमें ये पहले हमें ये करना पड़ेगा वर्किंग नोट में, उसके बाद ही हम बाकी का कर सकते हैं. ओके, प्रिपेयर द स्टेटमेंट इन एडमिशन टू द इंश्योरेंस कंपनी इन सपोर्ट ऑफ क्लेम फॉर द लॉस ऑफ स्टॉक. ओके, हमें क्लेम इंश्योरेंस कंपनी को हमें क्लेम करने का है, तो हमें वो क्लेम की अमाउंट निकालने की है. तो अभी आपने देखा तो प्रॉब्लम में कहाँ पर भी क्लोजिंग स्टॉक नहीं, सॉरी, ग्रॉस प्रॉफिट नहीं दिया हुआ है. और ग्रॉस प्रॉफिट नहीं देने की वजह से उन्होंने हमें ये लास्ट 3 इयर्स का इन्फॉर्मेशन दिया हुआ है, 95, 96 और 97. अभी मुझे कोई बता सकते हैं कि अभी क्लोजिंग ईयर एंड क्या रहेगा, अकाउंटिंग ईयर क्या रहेगा? मतलब 1 जनवरी से स्टार्ट होगा या 1 अप्रैल से स्टार्ट होगा? अकाउंट कुठून स्टार्ट होणार आहे? जानेवारी. 1 जानेवारीपासून चालू होणार आहे, बरोबर आहे. कारण 1 जानेवारीपासून चालू होणार, जेव्हा आपल्याला 1995 असं दिलेलं आहे फक्त, तेव्हा म्हणजे आपला 1 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे. नॉर्मली अशा पद्धतीने जेव्हा प्रोव्हाइड करतात तेव्हा कॅलेंडर इयर फॉलो होतोय. ओके, आणि जेव्हा 95, 96 असं जेव्हा प्रोव्हाइड केलेलं असतं तेव्हा आपण काय बोलतो त्याला? तेव्हा आपण अकाउंटिंग इयर फॉलो करतायत असं आपण मेन्शन करतो. ओके, म्हणजे फायनान्शियल इयर आपण अकाउंटिंग इयर म्हणून फॉलो करतोय असं आपण मेन्शन करतो तेव्हा. म्हणजे तेव्हा आपला काय असतो, 1 एप्रिलपासून आपला स्टार्ट होतो इयर. पण आता करंट आपल्याला 1995 फक्त प्रोव्हाइड केलं, म्हणजे आपला इयर काय 1 जानेवारी टू 31 डिसेंबर. ओके, प्रॉब्लेममध्ये ॲक्च्युली कुठेही दिलेलं नाही आहे, पण आपल्याला ते हे या गोष्टीवरून आपल्याला समजून घ्यायचं की कुठला इयर आहे ते. ओके, हल्ली ॲक्च्युली मॅक्झिमम तुम्ही बघाल तर 31 मार्चच नॉर्मली इयर फॉलो केला जातो. पण असं काय कंपल्शन नाही आहे का तेच इयर फॉलो करणं गरजेचं आहे, असं काय कंपल्शन नाही आहे. आपण आर ओ सीकडून आपण परमिशन घेऊ शकतो आणि दुसरा इयर आपण फॉलो करू शकतो. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मग आपल्याला पहिल्या 3 वर्षाचे हे लास्ट 3 इयर्सचे आपल्याला पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट. आता प्रॉब्लेमची सिक्वेन्स काय असणार आहे? आपल्या 3 स्टेपमध्ये आपण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ लॉस बाय फायर, अँड थर्ड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ क्लेम. आता फर्स्ट स्टेप सॉल्व्ह करताना आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल? लास्ट 3 इयर्सचे ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायला लागतील. त्यावरून आपण लास्ट 3 इयर्सचे आपले जी पी आपले फाइंड आउट होतील. त्या जी पीवरून आपण जी पी रेट आपण कॅल्क्युलेट करणार, आणि त्या जी पी रेटचा आपण ॲव्हरेज जी पी फाइंड आउट करणार. ओके, तो ॲव्हरेज जी पी आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला आपण अप्लाय करणार आहोत. मग त्यावरून आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट नंतर आपण प्रिपेअर करणार. त्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचे हे बघा, ते क्वेश्चन मार्क दिलेला आहे, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू. ओके, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू हा क्वेश्चन मार्क दिलं ते कारण आपल्या फर्स्ट स्टेपचं आन्सर असतं. कारण की ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, त्यामुळे इथे जे आपल्याला फाइंड आउट होईल ते आपल्याला काय असणार आहे? स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आपला फाइंड आउट होणार आहे. तर आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला जो जी पी रेट येईल, ॲव्हरेज जी पी रेट, तो आपण अप्लाय करणार आहोत. आणि ॲव्हरेज जी पी रेट आपण यूज करून मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण प्रिपेअर करणार, आणि त्यावरून बॅलन्सिंग अमाऊंट आपला क्लोजिंग स्टॉक येईल, म्हणजे ही अमाऊंट आपली फाइंड आउट होईल. ओके, तर ही अमाऊंट फाइंड आउट होईल, तर आपला फर्स्ट स्टेपचा आपला आन्सर फाइंड आउट होईल. नंतर सेकंड स्टेप आपल्या कॅल्क्युलेशन ऑफ लॉस बाय फायर करायचं आहे. तर लॉस बाय फायरमध्ये साल्वेज व्हॅल्यू दिलेलं नाही आहे, त्यामुळे जेवढा क्लोजिंग स्टॉक असणार आहे तेवढीच आपली लॉस बाय फायर असणार आहे. आणि थर्ड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ क्लेम. तर थर्ड स्टेपमध्ये सुद्धा आपल्याला इथे पॉलिसी अमाऊंट दिलेलं नाही आहे प्रॉब्लेममध्ये, त्यामुळे सेकंड स्टेपचं जे आन्सर असणार आहे तेच आपलं थर्ड स्टेपचं सुद्धा आन्सर असणार आहे. ओके, म्हणजे फर्स्ट स्टेपचा आन्सर आहे तेच सेकंड स्टेपचा असणार आहे, सेकंड स्टेपचं जे आन्सर आहे तेच थर्ड स्टेपचं असणार आहे. कारण की इथे आपला पॉलिसी अमाऊंट दिलेलं नाही आहे, प्रॉब्लेममध्ये साल्वेज व्हॅल्यूसुद्धा दिलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे आपण फर्स्ट आपण आता ट्रेडिंग अकाउंट आपण प्रिपेअर करूया.
ओके, कोणाच्या पुस्तकामध्ये द प्रीमाइस अँड स्टॉक ऑफ शोले लिमिटेड. ओके, तर इन द बुक्स ऑफ शोले लिमिटेड. ओके, इन द बुक्स ऑफ शोले लिमिटेड इथे ट्रेडिंग अकाउंट येईल. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर 1995, 1996, 1997. 1998चा आपल्याला काय प्रिपेअर करायचं नाही आहे ॲक्च्युली, कारण की 1998चा आपण काय प्रिपेअर करणार आहोत, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, आपलं ट्रेडिंग अकाउंट आपला प्रिपेअर होईल. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपला फर्स्ट काय मेन्शन करायचं, ओपनिंग स्टॉक. पण आधी ते प्रिपेअर करण्याच्या आधी कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक, कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ स्टॉक. ओके, तर मी फक्त ओपनिंग स्टॉकच फाइंड आउट करतो ॲक्च्युली, कारण की ओपनिंग स्टॉक आपण फाइंड आउट केलं तर क्लोजिंग स्टॉक पण फाइंड आउट होतील. ओपनिंग स्टॉक ऑफ 1995 कसं फाइंड आउट करायचं आपल्याला. ओपनिंग स्टॉक ऑफ 1995 ही जी स्टॉक व्हॅल्यू दिली आहे ती 90% आहे, कारण 10% लेस आहे म्हणजे 90% व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणून 18,963. 18,963 मी आता तसं तुम्हाला फॉर्म्युलानुसार इथे मेन्शन करून दाखवतो, इंटू 100. ओके, तर हा आपला ही स्टॉकची व्हॅल्यू येईल, ओपनिंग स्टॉक ऑफ 1995. इथे पाहिजे तर कॉस्ट व्हॅल्यू ऑफ ओपनिंग स्टॉक ऑफ 1990. ओके, 1995. आणि इथे आपण फाइंड आउट करतो, इथे आन्सर फाइंड आउट करतो किती येईल. जी व्हॅल्यू प्रोव्हाइड केली ती 90% म्हणून डिवाइड बाय 90 इंटू 100. ओके, तर ही आपली ओरिजिनल व्हॅल्यू येईल. तर ही व्हॅल्यू आपण प्रॉब्लेममध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. सेम आता 1996चं इथे फाइंड आउट करूया. ओके, 1996चा किती स्टॉक दिलेला आहे, 22,680. 22,680 डिवाइड बाय 90 इंटू 100 ही व्हॅल्यू येईल. ओके, सेम 1997चा फाइंड आउट करूया. ओके, 1997चा ओपनिंग स्टॉक किती दिला आहे, 25,200. 25,200. ओके, तर व्हॅल्यू येईल 28,000. ओके, आणि लास्ट आपण 1998चा फाइंड आउट करूया. सेम फॉर्म्युला यूज करतोय, डिवाइड बाय 90 इंटू 100, कारण की सर्वांचा स्टॉक 10% लेस दिलेला आहे, म्हणजे 90% प्रोव्हाइड केलेला आहे. 25,830. 25,830. ओके, तर व्हॅल्यू येते 28,700. 25,830. 25,200. ओके. ओके, तर हे आपण व्हॅल्यू आपण यूज करणार आहोत ओपनिंग स्टॉक प्रत्येकाचा. ओके, 95, 96, 97, 98. ओके, या 4 वर्षाचा आपल्याला हा जो ओपनिंग स्टॉक आपण आता हा ही कॉस्ट व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, ही कॉस्ट व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, तर आता आपल्याला 95चा ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक इथे मेन्शन करा, टू ओपनिंग स्टॉक. ओके, ओपनिंग स्टॉक 95चा ओपनिंग स्टॉक इथे आत्ता आपण इथे जो फाइंड आउट केला तो कन्सिडर करायचा आहे आता. ओके, 21,000. 21,070. 21,070. ओके, 96चा किती आहे, 25,200. 25,200. 97चा किती आहे, 28,000. ओके, हे तिन्ही आपण फाइंड आउट केले स्टॉक. आता इथे क्लोजिंग स्टॉक सुद्धा मेन्शन करून घेऊया. ओके, क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. ओके, क्लोजिंग स्टॉक आपल्याला खाली प्रोव्हाइड केलेत, पण आपल्याला हेच आपल्याला मेन्शन करावे लागतील. बघा, हा जो 95चा जो ओपनिंग स्टॉक आहे, सॉरी 96चा जो ओपनिंग स्टॉक आहे तो 95चा क्लोजिंग स्टॉक असणार आहे. ओके, त्यामुळे 25,200 इथे येतील. ओके, नेक्स्ट 97चा जो ओपनिंग स्टॉक आहे तो 96चा क्लोजिंग स्टॉक असणार आहे, म्हणून 28,000. आणि 98चा जो ओपनिंग स्टॉक असणार आहे तो 97चा क्लोजिंग स्टॉक असणार आहे, म्हणून 28,700. ओके, तर अशा पद्धतीने आपले ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आपले मेन्शन झाले. आता पुढे बघूया काय दिलेलं आहे, परचेसेस लेस रिटर्न.
ओके, तर परचेसेस लेस रिटर्न आपण मेन्शन करूया, म्हणजे नेट परचेसेस त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. टू नेट परचेसेस म्हणजे परचेसेस लेस रिटर्न, तर डायरेक्ट ॲज इट इज मेन्शन करायला लागतील. 52,430, 52,430, 56,000, नेक्स्ट 56,700, 56,700. ओके, ॲज इट इज मेन्शन केलं. नेक्स्ट सेल्स लेस रिटर्न म्हणजे नेट सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले, ते सुद्धा आपल्याला ॲज इट इज आपल्याला मेन्शन करायला लागतील. बाय सेल्स लेस रिटर्न म्हणजे आपल्या नेट सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले, ते ॲज इट इज मेन्शन करा. 84,000, 1995 84,000, 1996 92,400, 92,400 and 1997 98,000. ओके, नेक्स्ट वेजेस, वेजेस डेबिट साईडला मेन्शन होतील. टू वेजेस. ओके, टू वेजेस सेम कॉपी पेस्ट करून घ्या. 1995 12,180, 12,180, कारण कुठलीही ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके, नेक्स्ट 13,328, 13,328 आणि फायनली 14,560, 14,560. ओके, नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक आपण ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत, कारण आपल्याला हे क्लोजिंग स्टॉक आपल्याला मेन्शनच करायचे नव्हते, कारण त्याची रिवाइज व्हॅल्यू आपण इथे रिवाइज म्हणजे कॉस्ट प्राईस आपण इथे ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे, ती आपण कन्सिडर केलेली आणि क्लोजिंग स्टॉक आपण मेन्शन केलेला आहे. ओके, मला वाटते सर्व इन्फॉर्मेशन आपण मेन्शन केलेली आहे. ओके, आता बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. तो असणार आहे ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. ओके, हे तिन्हीचा मी डेबिट बॅलन्स ॲक्च्युली फाइंड आउट केला, पण हा डेबिट बॅलन्स ॲक्च्युली आपल्याला डेबिट बॅलन्सची ॲक्च्युली गरज नसणार आहे. आपला क्रेडिटची टोटल आपल्याला पहिल्यांदा करायला लागणार आहे. ओके, क्रेडिटची टोटल आपण मेन्शन करूया. बघा, 3 इयरची क्रेडिटची टोटल मेन्शन केली, ती आपण डेबिटला आपण मेन्शन करून घेऊया. ओके, आणि हे रफमध्ये मी फाइंड आउट केले. डेबिटची टोटल रफमध्ये फाइंड आउट केली आणि ती आता बॅलन्सिंग अमाऊंट आपण इथे ग्रॉस प्रॉफिट आपण मेन्शन करणार आहोत. टू ग्रॉस प्रॉफिट. ओके, हे आपण ग्रॉस प्रॉफिट आहे, ती बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट करतो आहे. आणि बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी टोटल ही टोटल मायनर डेबिटची टोटल. ओके, सेम इथे सुद्धा फाइंड आउट करणार क्रेडिटची टोटल मायनर डेबिटची टोटल. ओके, लास्ट क्रेडिटची टोटल मायनर डेबिटची टोटल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपण यूज करून आपण ग्रॉस प्रॉफिट रेट आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर आपण खाली इथे ग्रॉस प्रॉफिट रेट आपण फाइंड आउट करूया. ग्रॉस प्रॉफिट रेट किंवा रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, हा फॉर्म्युला यूज करून आपण ग्रॉस प्रॉफिट आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर ग्रॉस प्रॉफिट 4 वर्षाचे आपण इथे फाइंड आउट करूया. 1995, 1996, एक मिनिट, 95चा पहिले फाइंड आउट करूया. हाच सेम फॉर्म्युला मी इथे यूज करतो. ओके, 1995चा ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 23,520, 23,520. ओके, डिवाइड बाय नेट सेल्स किती आहे 1995चे? 84,000, 84,000 इंटू 100. हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, तर इथे मी आन्सर फाइंड आउट करतो. 1995चा इथे आन्सर फाइंड आउट करतो. ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. ओके, तर 28% येते आन्सर. ओके, 1995चा आन्सर येते 28%. ओके, आता 1996 आपण फाइंड आउट करूया. ओके, सेम फॉर्म्युला. ग्रॉस प्रॉफिट 1996चा ग्रॉस प्रॉफिट किती आहे? हा ग्रॉस प्रॉफिट आहे डिवाइड बाय नेट सेल्स 1996चे. ओके, इंटू 100. ओके, तर हा फॉर्म्युला मी इथे डायरेक्ट मेन्शन करतो. 28%च येते बघा इथे. ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. ओके, 28%. नेक्स्ट 1997चा फाइंड आउट करतो. 1997 त्याच्यासाठी सुद्धा ग्रॉस प्रॉफिट 1997चा ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय
1997चा सेल्स, एक मिनिट हा, ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स, ओके, इंटू 100. ओके, ते इथे आन्सर फाइंड आउट करतो. ओके, 28% येतं. हे 28% बघा, हे ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. तर 28% येतं आणि 3 वर्षाचा सेम येतो आहे. 3 वर्षाचा कॉन्स्टंट येतो आहे, त्यामुळे ॲव्हरेज फाइंड आउट केला तरी सुद्धा तुम्हाला कॉन्स्टंटच येणार आहे, 28%च येणार आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. ओके, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये इथे आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण आता प्रिपेअर करूया. Memorandum trading account for the period from 1st January 1998 to फायर कधी ऑकर्ड झाले, 28 फेब्रुवारी 1998 आय थिंक. ओके, कन्फर्म करा. हां, 28 फेब्रुवारी 1998. त्यामुळे आपला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपला त्या पिरियडचा आपला प्रिपेअर होईल. ओके ओके, इथे रुपीज. ओके, ओपनिंग स्टॉक आता आपण मेन्शन करूया. ओपनिंग स्टॉक जो लास्ट पिरियडचा जो क्लोजिंग स्टॉक होता तो करंट पिरियडचा ओपनिंग स्टॉक असणार आहे. 97चा जो क्लोजिंग स्टॉक तो करंट पिरियडचा ओपनिंग स्टॉक 28,700. ओके, त्यामुळे ओपनिंग स्टॉक 28,700. ओके, नेक्स्ट परचेस लेस रिटर्न किती दिले, 4,200. नेक्स्ट दिले सेल्स लेस रिटर्न 8,400. ओके, नेक्स्ट दिलेलं आहे वेजेस 1,400. वेजेस 1,400. आणि ग्रॉस प्रॉफिट आपल्याला आता इथे किती कन्सिडर करायला लागेल, 28% ऑन सेल्स. ओके, 28% ऑन सेल्स, म्हणून सेल्स आपले आहेत 8,400 इंटू 28 डिवाइड बाय 100. ओके, तर 2,352. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट आपली येणार आहे, बॅलन्सिंग अमाऊंट येणार आहे क्लोजिंग स्टॉक. ओके, टोटल येते 36,652. इथे बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. बॅलन्सिंग अमाऊंट येईल 28,252. ही आपली बॅलन्सिंग अमाऊंट आहे आणि हे आपलं ॲक्च्युली फर्स्ट स्टेपचा आन्सर आहे. ओके, आपण हे पण गोष्ट नाही केली ॲक्च्युली. आपल्या फर्स्ट स्टेपचं आपल्याला इथे मेन्शन करायचे ना, ते मेन्शन नाही केलं ॲक्च्युली. कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. ओके, हे आपली फर्स्ट स्टेप आहे. आपण फर्स्ट स्टेप आपण इथे मेन्शन केली पहिले. ओके, आता सेकंड स्टेप आपण मेन्शन करूया, कॅल्क्युलेशन ऑफ लॉस बाय फायर. कॅल्क्युलेशन ऑफ लॉस बाय फायर फर्स्ट स्टेपचा आन्सर पाहिजे तर आपण इथे मेन्शन करूया. इथे फर्स्ट स्टेपचा आन्सर मेन्शन करूया. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इज इक्वल टू ₹28,252. ओके, आपला फर्स्ट स्टेजचा आन्सर आलं. ओके, सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ लॉस बाय फायर. त्याच्यासाठी आपला काय फॉर्म्युला आपण यूज करतो, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर लेस साल्वेज व्हॅल्यू. ओके, इज इक्वल टू लॉस बाय फायर. ओके, पण आता तुम्ही करंट प्रॉब्लेममध्ये बघितलं तर लॉस साल्वेज व्हॅल्यू आपल्याला 0 दिलेली आहे, म्हणजे साल्वेज व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइडच नाही केलेली. 28,252 म्हणजे इथे लॉस बाय फायर आपला तेवढा सेम अमाऊंट फाइंड आउट होईल. ओके, आपलं आन्सर झालं सेकंड स्टेपचं. ओके, पाहिजे तर तुम्ही ते पाहिजे तिथे सेपरेटसुद्धा मेन्शन करू शकता खाली. लॉस बाय फायर इज इक्वल टू ₹28,252.
ओके. ओके, and last step, calculation of claim. Last step, calculation of claim. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ क्लेम. आणि आता करंट प्रॉब्लेममध्ये आपल्या पॉलिसी अमाऊंट दिलेलं नाही आहे, त्यामुळे क्लेम इज इक्वल टू लॉस बाय फायर. ओके, लॉस बाय फायर. त्यामुळे डायरेक्ट इथे आपला आन्सर येईल क्लेम इज इक्वल टू ₹28,252. ओके, हे आपलं लास्ट आपला आन्सर येईल. ओके, कारण प्रॉब्लेममध्ये आपल्याला पॉलिसी अमाऊंट पण दिलेलं नाही आहे, साल्वेज व्हॅल्यू पण दिलेलं नाही आहे. मेन आपल्याला फर्स्ट स्टेपच करायची होती ॲक्च्युली या पूर्ण प्रॉब्लेममध्ये, कारण सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेपचं सेम आन्सर होतं जे फर्स्ट स्टेपचं होतं तेच. ओके, कोणाला काय कन्फ्युजन आहे का?